अवनी घाबरून इकडे तिकडे शिवमला शोधत होती, पण तो मॉल खूप मोठा होता आणि फोन रूमवरच विसरल्यानं त्याच्याशी संपर्कही साधता येत नव्हता. अनोळखी जागा असल्यानं ती अजूनच घाबरून गेली होती. तिला पुन्हा कणकण जाणवायला लागली, तिचं डोकं दुखायला लागलं. इकडे शिवम फोनवर बोलून झाल्यावर पुन्हा वापस आला, पण बघतो तर अवनी तिथे नव्हती. त्यानं तिला शोधायला सुरुवात केली. आसपासच्या लोकांजवळ विचारपूस केली, पण त्याला काहीच माहिती मिळाली नाही. आता मात्र तो घाबरून गेला. त्याचं डोकं बधीर होऊ लागलं. त्याला खूप त्रास होत होता. त्यानं तिला फोन लावला, पण ती फोन उचलत नव्हती. तो सारखा तिचा नंबर डायल करत होता, पण फोन कुणीही उचलत नव्हतं. अवनी, कुठे आहेस तू? तो स्वतःशीच म्हणाला. ते दोघेही वेड्यासारखे एकमेकांना शोधत होते. अवनीच्या डोळ्यात आता पाणी जमा झालं होतं. तिची नजर सर्वत्र शिवमला शोधत होती. ती तिसऱ्या मजल्यावर होती व शिवम खाली होता. ती पुन्हा एकदा खाली चेक करण्यासाठी लिफ्टमध्ये गेली. त्यात ती एकटीच होती. इतक्यात अचानक लाईट बंद झाली आणि ती लिफ्ट बंद पडली. अवनीचा श्वास अटकला. तिच्या काळजाचा ठोका चुकला. शिवम सापडत नसल्यानं ती आधीच रडवेली झाली होती. त्यात ती अचानक अशी लिफ्टमध्ये अडकून पडली होती. आता मात्र तिच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. ती जोराने ओरडून मदत मागत होती. मॉलमध्ये कर्मचारी माहिती मिळताच तिला तिथून काढायचा प्रयत्न करू लागले. अवनीचं डोकं गरगरायला लागलं होतं. तिचे हातपाय गळून गेले होते. तिच्या तोंडून शब्दही फुटेनासा झाला. एव्हाना शिवमलाही लिफ्टमध्ये कोणीतरी अडकून पडल्याची बातमी मिळाली होती. तो धावतच तिथे पोहोचला. अवनी, अवनी, तू आहेस का? त्यानं काळजीनं बाहेरून आवाज दिला, पण मधून काही आवाज येत नव्हता. त्याला समजत नव्हतं की काय करावं, तिला कसं बाहेर काढावं. तो बाहेरून तिची हिंमत वाढवत होता व कर्मचाऱ्यांना तिला लवकरात लवकर बाहेर काढण्याची विनंती करत होता. त्याची अवस्थाही खूप चांगली नव्हती. अवनी आधीच आजारी होती. त्यात हे सगळं घडल्यामुळं त्याला तिची खूप काळजी वाटत होती. त्यात ती आवाज देत नसल्यानं तो आणखीनच घाबरला होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. मनात धडकी भरून वेदनेची कळ येऊ लागली होती. डोकं सुन्न झालं होतं. तो स्वतःलाच दोष देऊ लागला. जर मी अवनीला एकटं सोडून बाजूला गेलो नसतो तर हे सगळं झालं नसतं. त्याला स्वतःचाच राग येत होता. इतक्यात दरवाजा उघडला. आतमधले लाईटही लागले होते. शिवम गडबडीनं आत गेला आणि तो म्हणत होता ते खरंच होतं. आतमध्ये अवनी बेशुद्ध पडलेली होती. तिला असं पडलेलं पाहून त्याच्या काळजात धस्स झालं. हातपाय पूर्ण थंड पडले होते. तो स्वतःला सावरत पटकन तिच्या जवळ गेला. अवनी, अवनी, उठ ना. तो तिच्या गालावर हलकेच थोपटत तिला उठवू लागला. तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. डोक्याला मार लागला होता आणि अंगाला चटका बसत होता. इतका तिच्या अंगात ताप भरला होता. त्यानं वेळ न घालवता पटकन तिला उचलून घेतलं आणि तो खाली आला. अवनीला दवाखान्यात नेणं जास्त महत्त्वाचं होतं. तिथल्या सिक्युरिटीने त्यांच्यासाठी एक टॅक्सी थांबवली. त्यानं अवनीच्या मागच्या सीटवर बसवलं व स्वतःही तिच्या जवळ बसला. ती टॅक्सी हॉस्पिटलच्या दिशेनं वेगानं धावू लागली. तिच्या कपाळावरून रक्ताची ओघळ आली होती. तिची अवस्था बघून तो मनातून पूर्णपणे घाबरून गेला होता. डोळ्यात वेदना दिसत होती. घाबरून श्वासही वाढू लागले होते. त्यानं समोरच्या बाजूला असलेलं टिश्यू पेपर घेतलं आणि तिच्या कपाळावर ठेवलं. त्याचं डोकं आता काहीच काम करत नव्हतं. तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण तिच्या कानापर्यंत त्याचा आवाज पोहोचतच नव्हता. ती अंग सोडून त्याच्या मांडीवर झोपली होती. तिच्या अंगाची गरम वाफ आता त्याला जाणवू लागली होती. इतका तिला ताप आला होता. 15 मिनिटातच ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. शिवमने तिला उचलून स्ट्रेचरवर ठेवलं आणि पटकन तिथल्या मेन डॉक्टरला बोलावून घेतलं. तिथल्या डॉक्टरने पटकन तिला चेक करत ICUमध्ये घेतलं. शिवम इकडून तिकडून चक्रा मारत केसांमधून हात फिरवत बेचैन झाला होता. आपल्या चुकीमुळेच अवनीची ही अवस्था झाली. त्याचे हातपाय थरथरत होते. थोड्या वेळातच डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरला बघून शिवम पटकन त्यांच्या समोर आला. काय झालं? तो घाबरून म्हणाला. हाय फीवरमुळे त्यांचा BP पूर्ण लो झाला होता
आणि पडल्यामुळं डोक्यालाही मार लागला आहे. त्यांना आधीपासून ताप होता का? त्यानं शिवमला विचारलं. हो, म्हणजे थोडी कणकण होती, शिवम चिंतेनं म्हणाला. त्या घाबरल्यामुळे ताप वाढला, त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना शुद्धीवर यायला थोडा वेळ लागेल, पण त्यांना तुम्ही वेळेवर इथं घेऊन आलात म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही. पण त्यांचा BP पूर्णपणे डाऊन झालेला आहे. संध्याकाळपर्यंत शुद्धीवर आल्या तर ठीक, नाहीतर आपल्याला पुढची ट्रीटमेंट करावी लागेल. त्यांचा तापही अजून उतरलेला नाही आहे, डॉक्टर म्हणाले. आणि इकडे शिवमचं मन चलबिचल होऊ लागलं. आपण कोण? डॉक्टरने विचारलं. ती वाईफ आहे माझी. त्याला बोलायचंही सुचत नव्हतं. त्याचं सगळं लक्ष ICUच्या काचेतून आतमध्ये निपचित पडलेल्या अवनीकडे होतं. तो दिवसभर तिच्या शेजारीच तिचा हात हातात घेऊन बसून राहिला. ती कधी एकदा शुद्धीवर येते असं त्याला झालं होतं. त्यानं घरी फोन करून घरच्यांना काही सांगितलं नाही. त्यांना सांगितलं असतं तर ते खूप काळजीत पडले असते, म्हणून त्यानं आत्ताच घरी काही सांगायचं नाही असं ठरवलं होतं. अवनी लवकरात लवकर शुद्धीवर यावी अशी तो मनोमन प्रार्थना करत होता. नर्स अवनीचा सारखा ताप चेक करत होत्या. हळूहळू दुपारनंतर तिचा ताप कमी होऊ लागला आणि तिच्या शरीरात हालचाल जाणवू लागली. ताप कमी झालेला आहे, नर्स शिवमकडे बघत म्हणाली. तसं त्यानं अवनीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरून काळजीनं हात फिरवून त्यानं तिचे केस मागे घेतले. संध्याकाळी अवनीला जाग येऊ लागली, पण तिला डोळे उघडू वाटत नव्हते. तिला खूप अशक्तपणा जाणवत होता. सगळीकडे काळोख पसरला होता. शरीरात काहीच त्राण नसल्यासारखं वाटत होतं. तिच्या कपाळावर कोणाचा तरी थंडगार मायेचा स्पर्श जाणवत होता. तिला ठाऊक होतं की तो कुणाचा स्पर्श आहे. तापामुळे सुकलेल्या ओठावर हळूहळू हसू पसरायला लागलं होतं. अवनी, तिला जागं होताना पाहून शिवम शांतपणे म्हणाला. इतका गोड आणि हळवा आवाज होता तो, की तो आवाज तिच्या हृदयात उतरू लागला. मिटलेल्या डोळ्यांच्या कडातून पाण्याची हलकी ओघळ बाहेर येऊ लागली. त्यानं बोटानं हलकेच तिच्या डोळ्यांच्या कडा पुसल्या. तिनं हळूवार डोळे उघडले आणि एकटक त्याचा अंधुक दिसणारा चेहरा स्पष्ट पाहण्यासाठी डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडे बघू लागली. इतक्यात डॉक्टर आले. त्यांनी तिला चेक केलं. BP नॉर्मल होत आहे, पण त्यांना ऑब्झर्वेशनसाठी हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, डॉक्टर शिवमकडे बघत म्हणाले. शिवमने होकारार्थी मान हलवली. तुला आता बरं वाटतंय ना? डॉक्टर गेल्यानंतर शिवमने काळजीनं तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं. ती डोळ्यानेच हो म्हणाली. त्यानं गालात हसत तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरून तिच्या मानेखाली हात घालून तिला थोडं वर उचललं आणि तिला पाणी पाजलं. अवनी फक्त त्याच्या हालचाली शांतपणे बघत होती. तिला बोलायला बिलकुल त्राण नव्हतं, पण आपल्याबद्दल तो किती काळजी करत आहे हा विचारच तिला खूप सुखावून जात होता. अंगात अशक्तपणा असल्यानं तिचे डोळे आपोआप बंद होत होते. त्यामुळं त्यानं तिला काहीच विचारलं नाही. तो तिच्या शांत चेहऱ्याकडे बघत होता. ती आता सुरक्षित होती. ती शुद्धीवर येईपर्यंत त्याचं मन बेचैन झालं होतं आणि आता ती ठीक आहे हे कळताच त्याचं मन शांत झालं होतं. संध्याकाळी अवनीला जाग आली. कानावर बोलण्याचा हलका पुसटसा आवाज पडत होता. तिनं डोळे उघडले आणि सगळीकडे नजर फिरवली. शिवम खिडकीच्या बाहेर बघत फोनवर हळू आवाजात बोलत पाठमोरा उभा होता. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. तिच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात तिचा शिवम तिच्यासोबत होता. तिची इतकी काळजी घेत होता जितकी आजपर्यंत कुणीही घेतली नसेल. तिला सोबत असल्यावर जगायला आणखी काय हवं? तिला आठवलं की कसं शिवम आपल्या आसपास नाही हे बघून तिच्या काळजाचा ठोका चुकला होता. तिला आता त्याच्याशिवाय राहण्याचा विचारही सहन होत नव्हता. तिच्या चाहुलीनं त्यानं मान मागे वळवली. दोघांची नजरानजर झाली. त्याने फोनवरचं बोलणं संपवत कॉल कट केला. तुला आता बरं वाटत आहे ना? तो जवळ येत तिच्या कपाळावर हात ठेवून काळजीनं म्हणाला. त्याचा प्रेमाचा स्पर्श तिला खूप छान वाटत होता. हो, मी ठीक आहे, पण शिवम, पुन्हा कधीही मला एकटं सोडून जाऊ नकोस. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, ती श्वास घेत म्हणाली. अशक्तपणामुळं बोलताना सुद्धा तिला दम लागत होता. अवनी, मला माफ कर.
हे सगळं माझ्यामुळे झालं. मी तुला एका नवीन ठिकाणी एकटं सोडायला नको होतं. मला वाटलं मी बोलून पटकन वापस येईल, पण जेव्हा परत आलो तेव्हा तू तिथं नव्हतीस. मी तुला खूप शोधलं, खूप कॉलही केले, पण तू फोन घेतला नाही. त्यामुळं मी चांगलाच घाबरलो होतो. इतक्यात समजलं की लिफ्टमध्ये कुणीतरी अडकलं आहे, म्हणून मी तिथं गेलो, तर तू त्या लिफ्टमध्ये बेशुद्ध पडलेली होती. शिवम तिला सांगत होता. शिवम, तू तिथे नाही हे बघितल्यावर मीही तुला खूप शोधलं. माझा फोनही मी चुकून रूमवरच विसरून आले होते. सगळीकडे शोधल्यावर मला वाटलं की मी जिथं होते त्याच ठिकाणी जाऊन थांबावं, पण मध्येच ती लिफ्ट बंद पडली. मला टेन्शनमुळे पुन्हा ताप चढायला लागला आणि अचानक चक्कर आली. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. तिनं कसंबसं शिवमला सांगितलं. तिचं बोलणं ऐकून भीतीने अंगावर काटा उभा राहिला. अवनी, पुन्हा असं कधीच होणार नाही, तो तिचा हात हातात घेत म्हणाला. मला ठाऊक आहे, तुला माफी मागायची काही गरज नाही. उलट तूच मला माफ कर. मी खूप त्रास देते ना तुला, पण मी खूप घाबरले होते. तुला गमवायची भीती वाटत होती मला. तिचे डोळे पाणावले होते. अगं, माफी काय मागतेस? सगळी चूक माझी होती. तू आता या गोष्टींचा विचार करू नको, असं म्हणत त्यानं तिला आपल्या मिठीत घेतलं. इतक्यात नर्स तिथं आली. तिनं इंजेक्शन बाहेर काढलं. अवनी अगोदरच सेन्सिटिव्ह होती. त्यात इंजेक्शन पाहून ती पुन्हा रडायला लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून शिवमनं तिला काय झालं म्हणून विचारलं. मला इंजेक्शन नको, अवनी खाली मान घालून रडत म्हणाली. अवनी, तुझा BP लो झाला होता. इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. तसं आपल्याला लवकर डिस्चार्ज कसा मिळेल? मी तुझ्या जवळच आहे, प्लीज, तो तिला जवळ घेत म्हणाला. मोठ्या मुश्किलीनं तिनं होकार दिला. नर्सने तिला हळुवारपणे इंजेक्शन दिलं. त्याने अवनीचे डोळे पुसून तिला शांत केलं. इतक्यात शिवमचा फोन वाजला. फोन सीमाताईंचा होता. त्याने न राहवून त्यांना सगळं काही सांगितलं. सीमाताईंना ते ऐकून धक्का बसला. त्यांनी अवनीकडे फोन द्यायला सांगितलं. त्यानं मोबाईल अवनीकडे दिला. तिने गालात हसत मोबाईल घेत कानाला लावला. हॅलो बेटा, तब्येत कशी आहे आता? सीमाताई काळजीनं म्हणाल्या. आई, मी आता ठीक आहे, पण डॉक्टर अजून सोडत नाहीये, अवनी हसत म्हणाली. तू काही काळजी करू नको, चांगला आराम कर. 1 दिवसाचा तर प्रश्न आहे, सीमाताई काळजीनं म्हणाल्या. हो आई, मी आराम करत आहे. त्यात शिवम माझी खूप छान काळजी घेत आहे. तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका, अवनी शिवमकडे पाहत म्हणाली. शिवम तिच्याकडे पाहून गालात हसला. अवनीची व्यवस्थित चौकशी करून सीमाताई शिवमला म्हणाल्या. शिवम, अवनीच्या आईवडिलांना काही सांगू नकोस. मोहनरावांची तब्येत आधीच थोडी ठीक नाही, उगाच काळजीत पडतील ते. हो आई, मी त्यांना नाही सांगणार, पण ते ठीक आहेत ना? शिवम अवनीला ऐकू जाऊ नये म्हणून थोडा बाजूला जाऊन म्हणाला. तसं काळजी करण्यासारखं काही नाही. त्यांनाही 2 दिवसापासून ताप येत होता. आज गीताताईंचा फोन आला होता. आता थोडं बरं वाटतंय त्यांना, सीमाताई म्हणाल्या. बरं, मी अवनीलाही आता काही सांगत नाही. तिकडे आल्यावर मी तिला घेऊन जाईल आईबाबांना भेटायला, तो म्हणाला. फोन ठेवून तो अवनीजवळ गेला. परत चल, आता काहीतरी खाऊन घे, तो म्हणाला. शिवम, मला काही खाण्याची इच्छा नाहीये, ती क्यूट चेहरा करत म्हणाली. असं कसं? मेडिसिन घ्यायचं आहे, काहीतरी खावंच लागेल. मी कॅन्टीनमधून काहीतरी ऑर्डर करतो, तो फोन घेत म्हणाला. जेवण आल्यानंतर त्यांनी दोघांनीही जेवण केलं. तिला मेडिसिन देऊन त्यानं तिला कुशीत घेतलं. शिवम, माझ्यामुळे आपली ही ट्रिप खराब झाली ना? ती डोळे मिटून घेत म्हणाली. कोण म्हणालं ही ट्रिप खराब झाली? या ट्रिपमुळे आपण दोघेही मनानं एकमेकांच्या जास्त जवळ आलो. अशा ट्रिप तर होत राहतील, पण आपल्या दोघांचं नातं या काही दिवसांमध्ये इतकं घट्ट झालं आहे की कुठल्याही धक्क्याने तुटणार नाही, तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत हळुवारपणे म्हणाला. मेडिसिनमुळे अवनी लवकरच झोपी गेली. शिवम मात्र बराच वेळ तिच्याकडे बघत बसला होता. नंतर केव्हा तरी त्याला झोप लागली. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग नक्की पहा. कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा.
आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.